तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. अशा दोन छोट्याशा वाक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती व्यक्तीचं मिशन कार्य किंवा प्रेषित कार्य स्पष्ट केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी दोन प्रतीकं वापरलेली आहेत त्या प्रतीकांना एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे. येशू नक्की कुठे आहे? डोंगरावर आहे. त्या ठिकाणी तो नक्की काय करत आहे? खाली बसून आपल्या शिष्यांना उपदेश करत आहे. त्या उपदेशाच्या सुरुवातीला तो काय करतो? त्या उपदेशाच्या सुरुवातीला तो धन्योद्गार काढतो. हे सगळे धन्योद्गार म्हटल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या प्रेषितांचं आणि ख्रिस्ती व्यक्तीचं प्रेषित कार्य किंवा मिशन कार्य ह्या दोन प्रतीकांद्वारे स्पष्ट केलेलं आहे. म्हणून पृथ्वीचे मीठ व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? जगाचा प्रकाश व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर आत्म्याने दीन व्हायचं, आपल्या पापांबद्दल शोक करायचा, अंतःकरणामध्ये सौम्यता जोपासायची, नीतिमत्वाची भूक आणि तहान अंगी बाणायची, अंतःकरणामध्ये दया साचवायची, अंतःकरण शुद्ध ठेवायचं, शांतीसाठी झटत राहायचं, नीतिमत्वासाठी प्रसंगी छळ सहन करण्याची तयारी ठेवायची. लोक जेव्हा आपली निंदा करतील, आपला छळ करतील आणि आपल्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा देखील शांत राहायचं. हे सगळं प्रभू येशू ख्रिस्त ह्या दोन प्रतीकांच्या माध्यमातून आपल्या प्रेषितांसमोर मांडत आहे. मिठाचे गुणधर्म काय? मिठाचा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे रुची आणणं, की थोडंसं मीठ टाकलं की अन्नाला रुची प्राप्त होत असते. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या उपस्थितीमुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. ख्रिस्ती व्यक्तीने नेमकं तेच करायचं आहे. त्याच्या उपस्थितीने अदृश्यरित्या का होईना परंतु आपल्या आजूबाजूच्या लोकांची जीवनं अधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न करायचा. मिठाचा दुसरा एक महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे मीठ काही गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी मदत करत असतं. आपण त्याला खारवणं असं म्हणतो, की मासळी म्हणा खारवली तर ती पावसाळ्यातसुद्धा बरेच दिवस टिकून राहते. ह्याचा अर्थ असा आहे की लोकांची श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी आपण झटत राहायचं. मिठाचा तिसरा गुणधर्म असा आहे की हे मीठ अदृश्य रूपामध्ये कार्य करत असतं. म्हणून ते जर असलं तर माणसाला काही विशेष वाटत नाही, परंतु ते जर नसलं तर त्याची उणीव मात्र जाणवत असते. ख्रिस्ती व्यक्तीने नेमकं तेच करायचं की आपल्या उपस्थितीमुळे फार पुढे पुढे करून आपली उपस्थिती मुद्दाम इतरांच्या लक्षात आणून देण्याची काहीच गरज नसते. उलट आपण जेव्हा गैरहजर राहू त्यावेळेला लोकांना वाटलं पाहिजे की आज आम्ही कोणाला तरी मुकलेलो आहोत, आज आम्हाला कोणीतरी हवं होतं पण ती व्यक्ती इथे नाही. हे मिठाचे गुणधर्म आपल्याला अंगीकारता यावेत म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया. दुसरं प्रतीक आहे प्रकाशाचं. प्रकाशाचे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत. पहिलं म्हणजे सुरक्षिततेची भावना निर्माण करणं. माणूस अंधारामध्ये घाबरत असतो, प्रकाशामध्ये मात्र त्याला भीती वाटत नसते. ख्रिस्ती व्यक्तीच्या उपस्थितीत कोणालाही भीती वाटता कामा नये. सर्वांना सुरक्षिततेची भावना जोपासता आली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की प्रकाश हे आनंदाचं प्रतीक आहे. सणावाराला, घरातील समारंभांना, लग्नकार्याला रोषणाई केली जाते. दिवाळीच्या वेळेला देखील मोठी रोषणाई केली जात असते. त्याद्वारे आपण काय दाखवत असतो? आपल्या अंतःकरणातला आनंद दाखवत असतो. म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या उपस्थितीने आनंद निर्माण करायचा आहे. प्रकाशाचं तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कनेक्टिव्हिटी. कनेक्टिव्हिटी ह्या शब्दाचा अर्थ की आपल्याकडे जो प्रकाश पोहोचलेला असतो त्याचा संबंध कुठेतरी इतरत्र असतो.
म्हणजे समजा तुमच्या खोलीमध्ये एखादा ट्यूबलाईट आहे, पण त्या ट्यूबलाईटचा संबंध आपल्या घरातील मुख्य अशा मीटरशी असतो. त्या मीटरचा संबंध रस्त्यावरील खांबाशी असतो. त्या खांबाचा संबंध ट्रान्सफॉर्मरशी असतो. ट्रान्सफॉर्मरचा संबंध आणखी मोठ्या अशा ठिकाणी असलेल्या विद्युत वाहिनीशी असतो. अशा प्रकारे कनेक्टिव्हिटी की परस्पर संबंधांद्वारे परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराची कृपा, त्याचं प्रेम, त्याची शांती जनमानसामध्ये पसरविण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात येत असतं. म्हणून येशू सांगत आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर अशा प्रकारे पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. तो गौरव करण्यासाठी, पृथ्वीचं मीठ होण्यासाठी परमेश्वराकडे कृपा, शक्ती मागूया.